त्या ताईने नवस केला आहे का तो पूर्ण झाला असेल, तर आता ताई तिचा नवस फेडते बघा. आतापर्यंत खालून ते वरतीपर्यंत 1230 पायऱ्या झाल्या तिथे. बघू शकता मित्रांनो, ही आता ट्रेन येते बघा वरती. आणि मध्ये बघा 2 ट्रेन जर आल्या एकाच ट्रॅकवरती तर कशा प्रकारे तिला एकीला साईडला टाकायला जागा आहे. बघा ना, इथं लिहिलंय बघ पायऱ्या. तर इथे मित्रांनो खूप छान असं दिलंय बघा. 780 पायऱ्या आतापर्यंत झाल्या. ज्या 790 इथे. लवकर चला, पाय जात आहे. आहा हो, म्हणजे पाय जात आहे. चल काय करायची कोण लेरण रे. या चाल. आहा आपण इथं होतो. पाणी ब्रेक चालू आहे सध्या आणि या पाण्याच्या ब्रेक नंतर आता पुन्हा अजून वरती जायचे. आणि आता एवढ्या टायमानंतर आम्हाला अजून गणून ते दिसत इतका टाइम झाला आहे. आता गणून ते सुद्धा आता आम्हाला दिसायचे बंद झालेत. सुंदर असे लॉकेट आहे. ते हनुमानची गदा आहे ते सर्व. आणि दरवाजावर कोणाला काही लावतो आपण बघा, नेम प्लेट किंवा जर किचन विचन सर्व काही. आणि जर फोटो पाहिजे असेल तर फोटो देखील. बाय चला चला. तेव्हा या हा कसा झोपलाय पाय. चलो अयोध्या, चलो अयोध्या. या पहिले बाबूला आमच्या हालत नाही. आल्या मंदिरात पायऱ्या 5 मिनिटं. ते मोबाईलवाले जातात, 30वाले 50वाले पुढे फोन नाही दाखवणार. बघा आणि पुढे बघ. कसा बसा दादा. आणि त्या मुठी देव मोठी घ्या. नाही घेतला असेल तर नवीन दुकाने बघायला मी आता देतो. म्हणजे नवीन दुकाने बनवून माझ्या पण कुठला पण बघून घ्या. नवीन नाही ना बघायचं नाही काय. कुठला पण घ्या. लहान नाही पण. आणि बघू शकता आमच्या तिन्ही आया कशा चालल्या आहे. जसं मित्रांनो, आणि जसं आपण वरती चाललोय आपल्या मागे मस्त असं विराटचं मनमोहक असं दृश्य दिसतंय, जे की बघून छान वाटतंय. आणि एका बाजूला जरी ऊन लागतंय तरी या बाजूने हवा येते, त्यामुळे खूप छान वाटतंय. चला हळूहळू. इथून मित्रांनो, इथून आल्यानंतर 5 पायरीकडे जाण्याचा मार्ग. तर इथून बाहेर यायची जागा आहे बघा. लोक येत आहेत. तर असं आपल्याला इथून मध्ये जायचं आहे. हे बघ 5 पायरीने आलो असतो ना आपण, तर इकडून आलो असतो. हा काय थंड हवा आहे पाय. होऊ शकता मित्रांनो, आपण 5 पायरीने आलो असतो तर ह्या साईडने आलो असतो. आणि आता आपल्याला मंदिरासाठी या साईडने यायचं. आणि लोक बघा वरतून येत आहेत उतरून.
आणि जर तुम्हाला खालती ओटी घ्यायची नसेल तर तुम्ही वरतून पण घेऊ शकता. आणि मित्रांनो जर तुम्हाला खालती ओटी नसेल घ्यायची तर तुम्ही वरती पण घेऊ शकता. वरतीन पण तुम्हाला गोट्या भेटेल. 50-100 डिफरन्स असतो. 50-100 रुपयालाच असतात, एवढं काही महाग नसतं. घेतलं बा. आणि अशा प्रकारे मित्रांनो मूळ मंदिर स्टार्ट झालं आहे. त्या पायऱ्या तिथे घेतलं आहे. आले वरून माझ्या मते 2:15 का 20ला आम्ही जेवायला गेलेलो. 2:45पर्यंत आमचं जेवण झालेलं आणि आता 3:18 झालेत. तर 25-30 मिनटात आपण मित्रांनो आरामात चढून येऊ शकतो वरती. काय घेतलं. आणि जर कोणाला मित्रांनो चप्पल ठेवायची असेल तर इथे पहिलं चप्पलांचं होतं, आता आहेत की माहिती नाही. जसं मंदिराच्या इकडे चाललोय तर मस्त थंडगार हवा लागतोय बघा. तर बघू शकता आतापर्यंत खालून ते वरतीपर्यंत 1230 पायऱ्या झाल्या तिथे. 30 नंतर 1250 इथे झाल्या. हे बघा इथे 1250. हां आता इथे मंदिराकडे जाण्याचा मार्ग इथे. मामी इथे चल मम्मी. अरे खिल्लारी जरा हळू. नुसतं दोघं टन करीत राहत्या पुढं. अगं हे कधी माहिती का नवरात्रीला खूप गर्दी असते इथे. चालो माता माऊली. आम्ही स्वयंपाक करून घेऊन आलो. स्वयंपाकाला वाटली नवऱ्यासाठी अशी राहून तर इथे बघा आपल्याला सांगण्यात आलं की हा एरिया CCTV कॅमेऱ्याच्या अंतर्गत आहे, तर येडे चाळे करू नये. दार तर मित्रांनो बघू शकता एवढी मोठी लाईनीचं हे बनवून ठेवलं आहे. आणि हे सगळं मित्रांनो नवरात्रीमध्ये कामाला येतं, कारण की 9 दिवस मित्रांनो देवीच्या भक्तांची खूप गर्दी होते इकडे. आणि त्यामुळे ही सर्व सोय करून ठेवली आहे जेणेकरून भक्तांची पण गैरसोय होऊ नये आणि सगळ्या भाविकांना देवीचं दर्शन होऊ. आणि सर्व भाविकांना देवीचं खूप सुंदर असं दर्शन होतं. आणि आता इथे मित्रांनो बघू शकता कॅमेरा आता असं व्हिडिओ रेकॉर्डिंगला अलाउड नाही, त्यामुळे आता आपण आपला फोन बंद करतोय. आणि याच्यापुढे तुम्हाला आता काही दिसू शकणार नाही, तरी बघेल ट्राय केलं तर दिसलं तर दिसलं. अजून बघू शकता या गाभाऱ्यात देवीचं मंदिर आहे. देवी आणि इथे बघा तुम्हाला पण माहिती असेल की तिथे व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही द्यायचे ते, आणि आपण नियमाचं पालन करतो त्यामुळे आपण बंद केली आणि आपण काही शूट केलं नाही. पण आता तुम्हाला इथून वरती व्ह्यू दाखवतो, मस्त आणि खतरनाक व्ह्यू बघू शकता मित्रांनो. ही आता ट्रेन येते बघा वरती, आणि मध्ये बघा 2 ट्रेन जर आल्या एकाच ट्रॅकवरती तर कशा प्रकारे तिला एकीला साईडला टाकायला जागा आहे, जेणेकरून हे बघा इथून त्यांचा चेंज करतात आणि थांबवून ठेवायला लागतं एकीला आणि एक इथे. आणि यांचं तिकीट जसं की मी तुम्हाला खालती सांगितलं आहे माझ्यामध्ये 250 रुपये पर पर्सन. आणि हे म्हणजे रिटर्न आहे हां. आणि जर तुम्हाला एकाच बाजूचं काढायचं असेल तर इथे एका बाजूचं अलाउड नाही आहे, काढायचे तर दोन्ही बाजूचे आहे, नाही तर तुम्ही एका बाजूचं काढू शकत नाही, तुम्हाला चालत द्यावं लागेल. आणि ते ग्रीनवालं जे तुम्हाला दिसतंय मित्रांनो हां तर ते जे दिसतंय ते आहे भोजनालय, जिथे की आपण आता बघा असे जेवलो. आणि ते तो मध्ये हिरवा जो गोळा दिसतोय तुम्हाला गार्डनमध्ये त्याच्यावर एच पण लिहिलं बघा, तो आहे हेलिपॅड. फोटोशूट चालू आहे, मामा भाज्यांचा फोटोशूट चालू आहे. ते तुम्ही टेबल कुठे लावला.
तर बघू शकता इथे देखील मंदिर आहे देवीचं, बारोंडा देवी मंदिर. हो आणि खूप मोठा असा वरती प्रशस्त सभामंडप आहे. गणू पक्षी बघितलं, पक्षी आहे खूप सगळे. हां इथून मित्रांनो बघू शकता वेगवेगळे पक्षी आहेत तिकडे. पोपट म्हणा किंवा ते आता नाव पण नाही माहिती आपल्याला, असे वेगवेगळे पक्षी आहेत. तिथून आता आपण खालती जायचं आहे, अजून एक मंदिर आहे तिकडे देखील दर्शन करायला जायचं आहे आपल्याला. तर बघा तर तिकडे एक अजून आहे. तो पण आहे ना पोपटात आहे वेगळ्या जातीचा. हा तर इथे व्हाईट वाला पोपट बघा आणि इकडे ब्लू वालेत बघा. इथून चला, तुम्हाला इथून उतरता येईल ना. तर आता आपण त्या मंदिरामध्ये चाललो दर्शन घेण्यासाठी. बघूया फोटो काढायचा का तुमचा. आणि जर कोणाला टॉयलेटला जायचं असेल मित्रांनो इथे खालती टॉयलेटची देखील सोय आहे. मी मंदिर बघू शकता. नामे भगवते वासुदेवाय नमः. सुंदर असं गायचं मंदिर. अशा प्रकारे लोकांनी द्यायचे ते आपल्या श्रद्धेने हे बांधून ठेवलंय. आता आपल्याला समजा काय बांधायचं असलं तर आपल्याजवळ तर काहीच नाही. आता हे काय पिशवी मग पर उद्या जाणार आहे म्हणावं, त्याच्यात तास होऊ दे, मग पर कामावर चिरू दे, लगेच 8 दिवसात मला निरोप आला तर येते म्हणावं लगेच. सांगितलं फुल डोक्याला लावून घेतलं नाही ते तिकडचे मला भेटेल. चला तर बघू शकता तुम्हाला इथे 10 रुपयाला चहा वरती भेटू शकतो. चहा त्यानंतर इथे पॉपकॉर्न सुद्धा आहे. तर 10 रुपये चहा आणि 10 रुपये पॉपकॉर्न सर्व काही गोष्टी. हे असे तुम्हाला तिकीट भेटतात. आणि असे बघा किती पाऊच मोठे. धन्यवाद. धरा तिकडे जा, असं संपून जाते. मग चहा घेऊया. मला नको धरा दिदी घे. मग मला नको काही, तू सांग तू चांगला असेल तर सगळ्यांना घेऊन येत नको. पण इथून चालत आलो, इथं पूर्ण जाऊन आलो तिकडे आणि आता इकडे चाललोय. तर जर कोणाला नारळवाडीचा प्रसाद पाहिजे असेल तर 20 रुपयाला आहे. नारळवाडी प्रसाद घ्यायचा आहे का? घे कांदा 20 रुपयाला एक आहे. 20 रुपये. आणि इथं जर कोणाला मित्रांनो नवस मागतात बघा आणि पैसा चिटकवायचा 1 रुपया ज्याचा चिटकेल त्याचं नशीब असतं. बघा काल ऋषी भैरव बाबा की जय हो. हे बघा हे आहे महाकाली मंदिर देवीचं. आणि बघू शकता
बघू शकता तुम्हाला वेगवेगळे जे प्रसाद आहेत मित्रांनो, पेढे बिडे सर्व काही ज्या गोष्टी आहेत. चला अशा प्रकारे मित्रांनो आपलं तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं खूप छान असं देवीचं दर्शन झालं आणि मस्तपैकी आपण टाईम तिथे स्पेंड पण केला मंदिरामध्ये. आणि आता आपण आपल्या पुन्हा गड उतराच्या दिशेने 4 किलो प्रवास आणि आता पुन्हा आपण गड उतरणार आहोत. तर पाहू शकता खूप सुंदर असा गडाचा कळस आणि याच्या खालतीत मित्रांनो देवी विराजमान आहे. या मेन कळस आहे आणि त्याच्या खालतीत, आणि ते जे तुम्हाला मी आधी तुम्ही ब्लॉगमध्ये ते गोल घुमट बघितलं असेल तर ते हे वालं आहे आणि बरोबर याच्या कळसाखालीच देवी विराजमान आहे. आणि हाच मित्रांनो तो ही मित्रांनो जी डोंगर रांग आहे ती सातपुडा डोंगर रांग आहे आणि त्याच डोंगर रांगेच्या एका डोंगरावर आपली जीवदानी आई विराजमान आहे. काय ग डाव्या हातात म्हणते. आणि वरती बघू शकता कशा प्रकारे मस्तपैकी आपण इथूनच खालतून आलो मगाशी आणि इथे सौर ऊर्जेचे पॅनल्स लावलेत बघा, जेणेकरून जी काही एनर्जी आहे वीज लागेल ती याच्यातूनच येत आहे. दूर तिकडे अर्नाळा बीच आहे. बघू शकता मित्रांनो श्रीकृष्णाचा पाळणा कसं आहे 80 काय 120 हा छान आहे. घे घ्यायचं आई म्हणाल बाई मायाकूनच घेऊन आला. जी जी देवी म्हणाल बाई मायाकूनच घेऊन आली तू. साफसफाई पाय ना कशी करेल. ट्रस्ट आहे, ट्रस्ट काचलं का बघा. मगाशी मित्रांनो आपण इथून खालतून गेलो होतो जर दर्शनाला जात होतो जेव्हा आपण वरती यायचं असतं आपल्याला तेव्हा आपण इथून येतो बघा. वरती जर आपल्याला आता घरी जाताना आपण इकडून जाणार खालच्या जाताना, आणि जेव्हा मंदिरात जायचं होतं आपण इकडून खालतून गेलो होतो. हां प्लस कॅमेरा कान्या मामा लिंबू पाणी पाहिजे. लिंबू पाणी तुझ्यासाठी आले देवीला. निघालो आमच्या प्रतिजी वडील आणि सर्वजण आता उतरतायत. बाजूला दुकान सारखं कोण उतरतंय खालती बघून चल दुकानात. हे नवसाचं आहे बघा. वरती जाऊपर्यंत हे धूप पेटवत जायचे आहेत. मी तुम्हाला दाखवतो मी मागे त्या ताईने नवस केला आहे का तो पूर्ण झाला असेल तर आता ताई तिचा नवस फेडते बघा. बघू शकता मित्रांनो इथे खालती अजून एक मंदिर आहे छोटं उतरताना गणपतीचं मंदिर आहे. बघू शकता गणपती बाप्पा मस्त असं गणपतीचं मंदिर आहे. सगळ्यांची सुरुवात गणपतीपासून होती पाय.
चला. अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला जीवदानी देवदर्शनचा ब्लॉग इथेच संपतोय. आणि जर मित्रांनो तुम्हाला आपला हे जीवदानीचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि याचबरोबर मित्रांनो आपण खूप माहितीसुद्धा तुमच्याबरोबर शेअर केली, जेणेकरून जर तुम्ही आपला ब्लॉग बघून येत असाल तर तुम्हाला कसं यायचं 2 तास सर्व संपूर्ण माहिती समजेल तुम्हाला. निघालो